शिवाजी स्टेडियमच्या 30% जागेवर दुकान गाळ्यांचा प्रस्ताव, महापौरांचे महसूल मंत्र्यांना निवेदन। सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम 99 वर्षाच्या कराराने महापालिकेच्या ताब्यात द्यावे अशी मागणी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे। या स्टेडियमची 70% जागा क्रीडा वापरासाठी व 30% जागा वाणिज्य वापरासाठी उपलब्ध करून द्यावी। प्रेक्षक गॅलरीच्या खालील भागामध्ये वाणिज्य वापरासाठी दुकानगळे उभारल्यास महापालिकेस आर्थिक लाभ होईल, त्या आधारे क्रीडांगण विकसित करणे सोयीचे होईल, असे महापौरांनी महसूल मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। महापौर सूर्यवंशी यांनी मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। निवेदनात म्हटले आहे की महसूल व वन विभागाकडील दिनांक 15 नोव्हेंबर 1972च्या निर्णयान्वये तत्कालीन सांगली नगर परिषदेस खुली जागा स्टेडियम बांधण्यासाठी वार्षिक नाममात्र भाडे 1 रुपयावर 50 वर्षे मुदतीसाठी ताब्यात मिळाली होती। ही मुदत दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी संपली आहे। सांगली शहरामधील खेळाडूंसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हे एकमेव मैदान आहे। क्रिकेटसह अन्य मैदानी खेळांचा विकास आणि प्रचार या हेतूने तत्कालीन नगरपालिका आणि नंतर महापालिकेने टप्प्याटप्प्याने स्टेडियम भोवती प्रेक्षक गॅलरी, पॅव्हेलियन इमारत, क्रिकेट खेळासाठी उच्च प्रतीचे टर्फ विकेट तयार केले आहेत। मात्र स्टेडियमची ताबे मुदत संपली असल्याने वाणिज्य वापराबाबत मान्यता नसल्याने अनेक विकास कामे करता आलेली नाहीत। हे क्रीडांगण विकसित करण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतर होऊन 70% क्रीडा वापर व 30% वाणिज्य वापरासाठी उपलब्ध करून द्यावे। प्रेक्षक गॅलरीच्या खालील भागामध्ये वाणिज्य वापरासाठी दुकानगाळे उभारल्यास महापालिकेस आर्थिक लाभ होईल, तसेच त्या आधारे क्रीडांगण विकसित करणे सोयीचे होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे।